निसर्गरम्य शहर म्हणून ओळख असलेल्या वसई विरारच्या हरित अस्तित्वावर गेल्या काही वर्षांत अनियंत्रित नागरीकरण, वाढते काँक्रिटीकरण, पाणथळ जागांवरील अतिक्रमण आणि कांदळवनांची कत्तल यामुळे मोठा घाला बसलाय. याच पार्श्वभूमीवर पर्यावरणाचा ढासळलेला समतोल पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी स्थानिक नागरिक, तरुण आणि पर्यावरणप्रेमी पुन्हा एकदा एकवटले आहेत. पर्यावरण टिकलं तरच माणूस टिकेल या विचारातून वसईकरांनी यापूर्वी अनेक पर्यावरणीय लढे उभारलेत. 90च्या दशकात फादर फ्रान्सिस दिब्रिटो आणि मार्कुस डाबरे यांच्या नेतृत्वाखाली हरित वसई चळवळीची सुरुवात झाली होती. वसईचं पर्यावरण, शेती, बागायती, नागरिकांचं जीवनमान आणि शहराचा सुनियोजित विकास जपण्याच्या उद्देशानं सुरू झालेल्या या चळवळीनं सामाजिक संस्था, राजकीय पक्ष आणि भूमिपुत्रांना एकत्र आणलं. मात्र कालांतरानं या चळवळीची गती मंदावली आणि नागरिकांचा पर्यावरणीय प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. बेकायदा पाणी उपसा, अनधिकृत बांधकाम, सिडको आणि BMRDA आराखड्या विरोधातील आंदोलनांसह अनेक लढे वसईत उभे राहिले. आता पुन्हा एकदा हरित वसईची मूठ आवळण्यास नागरिक सज्ज झाले. कारण वसईचं हिरवेपण वाचलं तरच वसईचं भविष्य वाचेल. द पोलीस न्यूजसाठी अशरफ खान, वसई विरार.